झी 24 तास एक पाऊल पुढे। गुजरातचा पट कोण जिंकणार आपण पाहिलं। विकास पुरुष किंवा विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कसे मतभेद आहेत, मला हाच प्रश्न घेऊन जायचा आहे कुमार सप्तर्षी यांच्याकडे। कुमार सप्तर्षी, मला सांगा, आज गुजरातमध्ये आयटी इंडस्ट्री नाही, म्हणजे आयटी इंडस्ट्रीतनं हैदराबादमध्ये किंवा आंध्र प्रदेशामध्ये जो काही विकास झाला, पुण्यामध्ये जो काही विकास झाला, बँगलोरमध्ये जो काही विकास झाला, तशा प्रकारची आयटी किंवा मॉडर्न इंडस्ट्री आत्ता ज्या घडीला आपण 21st जनरेशन अशा प्रकारची इंडस्ट्री म्हणू तशी तिकडे दिसत नाही। तिथे आहे ते इफ्को आहे, क्रिप्को आहे, तिकडे ONGC आहे। या सगळ्या कंपन्या या ओल्ड इकॉनॉमी कंपन्या आहेत, नवीन इकॉनॉमीचा स्पर्श झालेला नाही। मग कोणत्या प्रकारचा दावा आपण या ठिकाणी करतोय आणि त्याहीपेक्षा सुद्धा कोणत्या प्रकारची गुजराती मानसिकता आता मोदींच्या मागे उभी आहे का केवळ गुजराती अस्मितेशी आयडेंटिफाय केल्यामुळे मोदींना आता मतं मिळतात? मी माझं उत्तर देण्यापूर्वी आमचे मित्र रामभाऊ नाईक, ज्येष्ठ मित्र, यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे। गुजरातची अस्मिता आणि NRI हे दोन फॅक्टर आहेत। हा जो पट्टा आहे आनंदच्या आसपासचा, तिथं इतके NRI आहेत की आणि तिथे शेअर बाजार खेळण्याची सवय असलेल्या गुजराती महिलांना सुद्धा शेअर बाजार, आपण घरात बसलो त्यांच्या की लगेच विचारतात तुमचं अमक्या अमक्या कंपनीच्या शेअरबद्दल काय मत आहे। तर शेअर बाजाराच्या सवय असलेला एक मोठा महिला वर्ग आहे आणि तिथे परदेशी पैसा, डॉलर फार मोठ्या प्रमाणात येतो, त्याच्यावर शेअर बाजाराचं भवितव्य ठरतं, असा तो एक पट्टा आहे। म्हणजे एक तर उत्पन्नही चांगलं आहे तिथलं, म्हणून हे म्हणाले ते रोंगे म्हणाले ते त्याच्यात थोडं तथ्य आहे की गुजरात हा तसा विकास पूर्वीपासूनच होत होता। गुजरात कधी विकासात मागे पडला होता असं चित्र नाही। दुसरी गोष्ट, एंटरप्रेन्योर आहेत, व्यापारी आहेत तिथे, पण त्या सगळ्यांना बांधून घेणारा एकच आहे, तो म्हणजे गुजरातची अस्मिता, जी एका बाजूला विधानसभा जिंकायला अतिशय सकारात्मक उपयोग होणारी आहे, पण देशाच्या पातळीवर नेतृत्व जायला तीच अस्मिता आड येणार आहे। बरोबर आहे, कारण अस्मिता ही बेसिकली लहान भाग असतो। तर ज्या वेळेला नरेंद्र मोदी निवडून येतील असं आपण घटकाभर मानलं तर BJPला सर्वात जास्त ओझं नरेंद्र मोदींचंच होणार आहे, कारण देशाच्या पातळीवर त्यांना प्रोजेक्ट केलं तर काँग्रेसला सरळ सरळ लोक मागे जातील काँग्रेसच्या। कारण इथे दहशत कसं आहे, लोक विकासाच्या नावाखाली किती केलं तरी ज्यांना पोळलंय, ज्यांच्या घरातली माणसं जळली आहेत, ते कसं त्यांना विसरू शकतील? त्याचं विस्मरण नाही होत ना। बरोबर आहे, हिस्टॉरिकल आहे। हाच मुद्दा घेऊन जातो रामभाऊंकडे। अतिशय महत्वाचा मुद्दा आता कुमारजींनी मांडला की 84च्या दंगली विसरून शीख समाज पुढे गेला, तशा 2002च्या दंगली विसरून मुस्लिम समाजानं पुढे जावं अशा प्रकारची एक विचारसरणी, अशा प्रकारचा एक प्रचार यांच्या भाषेत सांगायचं झालं तर गोबेल्स तंत्राने या ठिकाणी होताना दिसतोय। मला तुम्ही सांगा, खरोखरच मुस्लिम समाज नरेंद्र मोदींच्या मागे उभा राहणार का? तुम्ही एकाही मुसलमानाला 2002, 2007 आणि 2012 मध्ये तिकीट दिलेलं नाही। काँग्रेसनी नावाला का होईना 6 आणि 12 अशी तिकीटं दिलेली आहेत। मला तुम्ही सांगा, मुस्लिम समाज तुमच्या मागे ठामपणे उभा राहिला असं तुम्हाला वाटतंय का? 15% उमेदवार आहे, लक्षात ठेवा, 15% मतदार आहे। असं आहे की भारतीय जनता पार्टी गुजरातमधल्या मतदारांच्याकडे पाहते आणि त्यांना हा हिंदू आहे, तो मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, पुन्हा जातीचा आहे, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं आवाहन न करता एक गुजरातच्या अस्मितेचं त्यांनी आवाहन केलं। दुसरं असं की 1984 जी आपण गोष्ट काढलीत, म्हणजेच ज्यावेळेला इंदिरा गांधींची हत्या झाली आणि अनेक शीख मंडळींची हत्या झाली, त्यानंतर आपण पहा गुजरातच्या विकासातला महत्त्वाचा भाग 2002च्या नंतर तर 10 वर्ष झाली, 10 वर्षात गुजरातमध्ये एकही दंगल नाही आहे, कुठेही कर्फ्यू लावण्याची परिस्थिती आली नाही आहे, कुठेही गोळीबार करण्याची स्थिती आली नाही आहे। तर कायदा आणि सुव्यवस्था हे प्रत्येक समाजाला अतिशय आवश्यक अशी बाब असते आणि अशी आवश्यक बाब हिंदूंना, मुसलमानांना, ख्रिश्चनांना सगळ्यांनाच हवी असते आणि त्यामुळे एका प्रकारची शांतता, ठीक आहे, आम्हाला माहिती आहे की मीडियानी हाच प्रश्न वारंवार पुढे आणण्याचा काही मीडियानी प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश मिळालेलं नाही आहे। आणि हे या निवडणुकीत पुन्हा दिसेल की ज्या ज्या ठिकाणाहून सगळे मतदार आहेत ते पुन्हा त्याच पद्धतीनं किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त पद्धतीनं निवडून येतील,
हे आपल्याला पाहायला मला मिळेल. माहितीये कुमार सप्तर्षींना याच्यावर बोलायचं आहे, मी त्यांच्याकडे जाणार आहे, पण आधी हरीश रोंगे यांची चटकन आपण प्रतिक्रिया घेऊया. हरीश रोंगे, 35 मतदारसंघ गुजरातमध्ये 182 पैकी असे आहेत की जिकडे 15% किंवा त्यापेक्षा जास्त करायच्या आसपास मुस्लिम मतदार आहे आणि एकूण मतदारांच्या 10% मुस्लिम मतदार आहे. हा सगळा समाज 2002चा खुणा विसरलेला आहे, जशा 84च्या विसराव्या अशी तुम्ही अपेक्षा तुमच्या पक्षानं व्यक्त केलेली होती एक काळ. काय आहे माहिती आहे, आता ते मागे जर गेलं तर ते आता त्याचं उत्तर द्यायला इथं आपल्याकडे वेळ नाही, कारण तुम्ही म्हणाल डायव्हर्शन करता म्हणून. पण 2002 आणि 1984च्या दंगली, 92च्या दंगली अजूनही मुस्लिम समाज नाही, आम्ही पण विसरलेलो नाही आहोत. कारण याने मगाशी म्हणता सांगितलं रामभाऊने की गुजरातमध्ये दंगल झाली नाही. जेव्हा आम्ही कधी विरोधी पक्षामध्ये असतो त्यावेळेला कधीच दंगल होत नाही, परंतु आम्ही जेव्हा सत्तेमध्ये असतो त्यावेळेला का दंगली होतात याचं विश्लेषण जर रामभाऊने केलं तर माझ्या सुद्धा ज्ञानामध्ये थोडासा फरक पडेल. आता मगाशी आणि एक म्हटलं की आता तुमचे थोडे मला वेळ तुम्ही कमी देता. खरं म्हणजे मगाशी रामभाऊ म्हणाले की या ठिकाणी विकास झाला, याच्यामध्ये NRI वगैरे लोकांचा जो आहे तो फार मोठा सहभाग आहे, हे त्यांनीच मान्य केलं. मग त्यांना मग मोदींना कशाला त्याच्यामध्ये विकास पुरुष ठरवता की हे जे NRI आहेत त्यांचे जे डॉलर आमच्या देशामध्ये येतात, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतात, मुळातच त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारा मोठा समाज त्या ठिकाणी आहे. आता सुरत सारखा परवा मी फिरून आलो सुरतमध्ये, गुजराती उद्योजक आहे, कष्टकरी माणसं आहे. त्या ठिकाणचा जो शेतामध्ये राबणारा जो शेतकरी आहे तो सुद्धा अतिशय कष्ट करतो. त्या ठिकाणी पाणी मुबलक आहे, हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत. आणि असं असल्यामुळे नॅचरली इतर प्रदेशांच्या तुलनेमध्ये गुजरात पुढे गेलेला आहे. परंतु गुजरात पुढे गेला ही गोष्ट मी मान्य करतो, परंतु त्याचं श्रेय जे आहे ते श्रेय मोदींना नाही, त्या समाजाला आहे, अनेक घटकांना आहे. हे फक्त या ठिकाणी आपला ढोल वाजवतात की हा जो विकास जो झालाय तो फक्त नरेंद्र मोदींच्या शिवाय मुळे, ह्याच्याशिवाय दुसरा त्याच्यामध्ये कोणालाही इकडे श्रेय द्यायला तयार नाहीत. ही जी वस्तुस्थिती आहे ती बरोबर नाहीये, चुकीची आहे. आणि दुसरा एकच माझा मुद्दा आहे की आणि मगाशी म्हटलं की गुजरातची अस्मिता त्यांनी जागवली, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा अस्मिता जागवण्याचा प्रयत्न झाला, आंध्रामध्ये सुद्धा अशाच अस्मिता जागवण्याचा प्रयत्न झाला. ह्या अस्मितांचं शेवटी काय झालंय हे आपण पाहिलेलं आहे, हा इतिहास आहे. आणि मग मी म्हणतो की आपण हिंदू राष्ट्र म्हणता, आम्ही भारत म्हणतो, तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता. मग तो हिंदू राष्ट्र तुम्हाला निर्माण करायचा आहे, त्याच्यामध्ये मग गुजराती अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, आंध्राची अस्मिता, द्रविडांची अस्मिता, पंजाबची अस्मिता, या अस्मितांचं राजकारणाची काय गरज काय? तुम्ही जेव्हा देश एक म्हणता त्यावेळेला या प्रादेशिक अस्मिता या ठिकाणी आणून लोकांचा बुद्धिभेद करण्याचं जे राजकारण तुमच्या पक्षाकडून होतं ते काही बरोबर आहे असं काय मला वाटत नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.